श्रीराम समर्थ भाग क्रमांक 72 श्रीराम। हलाहल विष तर भगवंतांनी प्राशन केलं आणि चराचराचं रक्षण केलं, हे तर घडलं। समुद्र मंथन परत पुढे सुरू झालं। देव आणि राक्षस उत्साहामध्ये होते, कारण त्यांच्यासमोर एम होतं, लक्ष्य होतं, अमृत मिळवायचं आहे। आणि म्हणून परत एकदा त्याने अतिशय जोरामध्ये नव्यान उत्साहाने त्याने परत समुद्र मंथनाला सुरुवात केली। समुद्र मंथन करता 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 काही काळाने त्यातून कामधेनू प्रगट झाली। आणि अर्थात कामधेनू प्रगट झाल्यावरती त्या कामधेनूला जे आहे ते ऋषींनी सांगितले की हिला आम्हाला द्या, कारण हिच्यापासून आम्हाला अनेक गोष्टी मिळतील ज्या आम्हाला यज्ञयाग करताना कामी येतात, आणि म्हणून तुम्ही ही कामधेनू आम्हाला द्या। अर्थात कामधेनू सर्वांनी अगदी एकमताने ऋषींना देऊन टाकले की हे घ्या तुम्ही, हरकत नाही। परत पुढे सुरू झालं समुद्र मंथन। करता करता थोड्या वेळाने असं घडलं की एक त्यातून दिव्य असा अश्व बाहेर आला, ज्याचं नाव होतं उच्चैःश्रवा। हा अतिशय देखणा असा अश्व होता। त्याचा रंग जो होता अतिशय शुभ्रवर्णीय होता, पूर्ण शुभ्रवर्णाचा असा तो चंद्रासारखा त्याचा वर्ण होता, अतिशय सुंदर। आणि हा जेव्हा अश्व प्रगट झाला तेव्हा इंद्राला वाटलं की हा आपण जरूर घ्यावा। इतका सुंदर अश्व आहे, मी तर राजा आहे स्वर्गाचा, मलाच जास्त उपयोगी आहे किंवा मी त्याच्यासाठी जास्त लायक असं इंद्राला वाटलं। आणि इंद्राने ठरवलं की आपण या अश्वाची मागणी करायची। परंतु त्याच वेळेस बळीराजा जो होता त्याच्या मनात पण हीच इच्छा निर्माण झाली की हा अश्व आपण घ्यावा, आपल्याला किती छान हा शोभेल। आणि त्यावेळेस अर्थात थोडासा कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता होती, संघर्ष होण्याची शक्यता होती। युती तर केली आहे, परंतु सीटवरती जसं आपण म्हणतो की राजकीय पक्षामध्ये कधी कधी घमासान लढाई होते, तसं युती तर केली होती दोघांनी, परंतु याच्यावरती थोडासा दोन्ही जे प्रमुख होते राजे, देवलोकाचा राजा इंद्र आणि अर्थात असुरांचा प्रमुख बलिराजा, दोघांच्या मनामध्ये हीच इच्छा होती की हा अश्व आपल्याला मिळावा। परंतु अर्थात भगवंत जे होते त्या भगवंतानी इंद्राला असं सूचित केलं की तू याच्यावरचा तुझी इच्छा जी आहे ती मागे घे आणि ही गोष्ट बलिराजाला देऊन टाक। अर्थात भगवंतानी सांगितल्यावरती इंद्राने त्याच्यावर काही बोलला नाही। तो म्हणला भगवंता आपली इच्छा माझ्यासाठी आज्ञा आहे, आणि मोठ्या मुश्किलीने तरी ती आपली इच्छा जिथे आवरून ठेवली, कारण अश्व खरोखर अतिशय सुंदर होता आणि दिव्य अश्व होता। परंतु भगवंत जेव्हा म्हणतात त्यात नक्कीच काहीतरी महत्त्वाचा भाग असणार असा त्यांनी विचार केला, आणि ती आपली इच्छा आवडली आणि बळीराजाने तो अश्व घेतला। त्याच्यानंतर परत एकदा समुद्र मंथन पुढे सुरू झालं आणि काही वेळाने त्यातून एक सुंदर असा हत्ती बाहेर आला। त्याचा रंग पण शुभ्र होता, हे वैशिष्ट्य। पांढरा हत्ती दिसणं कठीण नाही का? बुद्धिबळामध्ये नेहमीच पांढरा हत्ती दिसतो, पण अदरवाईज पांढरा हत्ती दिसणं कठीण असतं। पण हा जो हत्ती होता हा सुद्धा दिव्य होता, कारण हा समुद्र मंथनातून आलेला होता। अतिशय दिव्य, अतिशय सुंदर त्याचं प्रचंड शरीर होतं, त्याला 4 दात होते। आणि असा हा सुंदर हत्ती आल्यावरती या ठिकाणी मात्र इंद्राला असं वाटलं की हा आपण जरूर जरूर घ्यावा, कारण त्यावेळेस घडलं असं की त्याच्यावरती क्लेम करणारी जी दुसरी व्यक्ती होती बलिराजा, त्याने नेमका अश्व स्वीकारला होता। आणि अश्व नुकताच घेतल्यामुळे जेव्हा इंद्र म्हणाला की मला हा गजेंद्र पाहिजे किंवा हा हत्ती पाहिजे, तेव्हा अर्थात तो काही बोलू शकला नाही, आणि हा ऐरावत हत्ती जो आहे तो अर्थात इंद्राला मिळाला। तोही आनंदित झाला। अर्थात मंथन पुढे सुरू झालं। मंथन करता 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 अजून काही काळ गेला आणि मंथनातून एक अतिशय सुंदर असा मणी बाहेर आला, आणि त्या मण्याचं नाव होतं कौस्तुभ। आणि अर्थात हा मणी आहे तो भगवंतानी स्वतः परिधान केला। त्यांना असं वाटलं की आपल्या हृदयावरती हा असं,
आणि म्हणून त्याने हा परिधान केला. म्हणून तर कौस्तुभमणी हे भगवंताचं एक चिन्ह आहे. जसं श्रीवत्स चिन्ह आहे तसं श्री विष्णूंच्या गळ्यामध्ये हा जो आहे कौस्तुभमणी आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर, हे जसं आहे तसं कंठी कौस्तुभमणी विराजित, हेही त्यांनी म्हणलं. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे अर्थात. आणि असा हा कौस्तुभमणी जे तो भगवंताच्या अर्थात जो आहे तो गळ्यावर त्यांनी परिधान केला आणि तो तिथे योग्य प्रकारे शोभत होता. त्याच्या पुढे परत त्यांनी मंथन सुरू ठेवलंच. आणि थोड्या वेळाने कल्पवृक्ष पारिजात आला. पारिजात आल्यावरती देव म्हणाले की आता आम्हाला काहीतरी द्या. हा चांगला वृक्ष आहे, हा स्वर्गलोक सुंदर आहे, तेव्हा हा आम्हालाच द्या. त्याच्यावर कोणी काही बोललं नाही आणि तो कल्पवृक्ष येतो अर्थात देवांना मिळाला. प्रश्न कधी असतो जेव्हा दुसरी व्यक्ती त्याला म्हणते की मला पण पाहिजे, तिथे हा प्रश्न असतो. ज्या ठिकाणी कोणी म्हणत नाही तो मिळतो. कल्पवृक्षावर गंमत म्हणजे असुरांनी काही इच्छा व्यक्ती केली नाही आणि म्हणून तो देवांना अगदी विनासायास मिळाला. अर्थात कल्पवृक्ष हा किती दिव्य आपल्याला माहीत आहे, परंतु त्याचं दानवांना नीटशी कल्पना नव्हती की कल्पवृक्ष म्हणजे काय, आणि म्हणून ते काय बोलले नाहीत. त्यांचं लक्ष होतं अमृताकडे. त्यामुळे त्यांनी म्हटलं काय हा वृक्ष तर आहे, वृक्ष काय मागायचा, च्या जाऊ दे, घेऊन जा काय पाहिजे ते, अशा प्रकारची त्यांची फिलिंग होती. आणि म्हणून हा कल्पवृक्ष आहे तो देवांना मिळाला. त्याच्यानंतर परत सुरू समुद्रमंथन परत पुढे सुरू आहे. जोपर्यंत अमृत येत नाही तोपर्यंत समुद्रमंथन करायचंच होतं. समुद्रमंथन परत सुरू केलं असुराने आणि देवानी. यथावकाश समुद्रामधून अजून एक सुंदर अशी गोष्ट आली आणि ती म्हणजे अप्सरा प्रगट झाल्या. स्वर्गीय अप्सरा, अनेक अप्सरा, एक नाही अनेक अप्सरा ज्या आहेत त्या तिथून प्रगट झाल्या. आणि अर्थात त्यांचं सौंदर्य हे स्वर्गीय होतं, अतिशय सुंदर होत्या. त्यांची चाल सुंदर होती. त्यांच्या फक्त नेत्रकटाक्षांनी अर्थात सगळी लोक घायाळ झाली. अर्थात त्या स्वर्गलोकातच राहिल्या. अप्सरा ज्या आहेत त्या गंधर्व लोकाकडे गेल्या, कारण त्यांची पसंती गंधर्व होती. अर्थात तिथे पण काही घडलं नाही. त्याच्यानंतर परत एकदा हे सुरू झालं समुद्रमंथन. आणि त्याच्यानंतर पुढे जी गोष्ट बाहेर आली, जिच्या मागे संपूर्ण विश्व आहे, आणि ती म्हणजे लक्ष्मी देवी. यावेळेस समुद्रमंथन झालं आणि समुद्रातून मंथनातून निर्माण झाली किंवा प्रगट झाली लक्ष्मी देवी. अर्थात लक्ष्मी देवी ज्या क्षणी प्रगट झाली तिच्या तेजामुळे सर्व दिशामध्ये झगमगाट पसरला. तिचं तेज अपूर्व होतं, तिचं सौंदर्य अपूर्व होतं, तिचं तारुण्य अपूर्व होतं, तिचा रंग अपूर्व होता, तिचं सगळंच अपूर्व होतं. आणि तिला बघितल्यावर तिथे असलेल्या प्रत्येक उपस्थित जीवाच्या मनात ही इच्छा झाली की ही मला मिळाली ती किती छान होईल. सगळे देव, कुठलाही देव अपवाद नाही, सर्व देवांना वाटलं की ही मला मिळावी. असुरांना तर वाटणारच वाटणार, त्यांची तर इच्छा होती की आम्हालाच मिळावी. इतकंच कशाला, तर मानव प्राणी जो ह्या देवांसमोर आणि असुरांसमोर कोणीच नव्हता, पण त्यांना सुद्धा असं वाटलं अरे ही इतकी सुंदर आहे, तर ही आपल्याला मिळेल तर किती छान होईल. अशी इच्छा मानवाच्या मनात पण झाली. आणि मानवाच्या मनात आजही इच्छा असतेच नाही का. प्रत्येक मानवाला लक्ष्मी ही अतिशय प्रिय आहे. सगळी दुनिया जी आहे ती लक्ष्मीच्याच तर मागे आहे, आणि आजही आहे आणि तेव्हाही होती. आणि अशी ही लक्ष्मी देवी प्रगट झाली आणि प्रत्येकाच्या मनात इच्छा की आपल्याकडे यावी, आपल्याला मिळावी. अर्थात जेव्हा ती प्रगट झाली तेव्हा इंद्राने एक काम केलं. इंद्राने एक अतिशय सुंदर असं एक आसन आणलं, अतिशय सुंदर सिंहासन. म्हणाला की माते बस इथे, देवी बस इथे. ती बसली. अर्थात मग तिच्यावरती अभिषेक केला नद्यांनी, आणि अर्थात अभिषेक करण्यात आला. अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या. ऋषीमुनी जे होते त्याने हा अभिषेक केला.
गंधर्वांनी गायन केलं, नर्तकी नृत्य करायला लागल्या, अनेक प्रकारचे जे आहेत ते वाद्य वाजू लागली आणि अशा प्रकारे तिचं स्वागत सर्व चराचराने केलं. प्रत्येक जीवित जी सजीव होता त्याला असं वाटत होतं की ही किती छान गोष्ट झाली की लक्ष्मीदेवी आली, तिचा आपल्याला सहवास मिळावा. आणि म्हणून प्रत्येकाने तिचं आपल्या आपल्या परीने स्वागत केलं. समुद्राने पण तिला पिवळी रेशमी वस्त्र दिली, वरुणाने तिला वैजयंती माळा दिली, विश्वकर्माने तिला दागिने वेगवेगळे, सरस्वतीने मोत्याचा हार, ब्रह्मदेवाने कमल दिलं, नागांनी पण 2 कुंडल दिली. आणि अर्थात लक्ष्मी देवीच्या हातामध्ये कमळाची माळ होती. आणि अर्थात लक्ष्मी देवीचं पण लक्ष सगळीकडे होते की ती बघत होती कोण कुठे उभा आहे, कोण काय करतोय. ती शोधामध्ये होती आपल्या पतीच्या, आणि लोक शोधामध्ये होते की हिने जर माझ्याकडे बघितले तर किती छान होईल. अशा प्रकारे तिथे सगळेजण बघत होते की एक नजर तिने माझ्याकडे वळवावी, बस तृप्त, अशी प्रत्येकाची इच्छा होती. आणि अर्थात ती प्रत्येकाकडे बघत होती, कारण का तर तिला तिचा वर शोधायचा होता. आणि जेव्हा जेव्हा ती ज्या व्यक्तीकडे बघत असेल, ज्या सजीवाकडे बघत असेल, तो तिच्याकडे बघतच राहायचा. इतकं अर्थात लक्ष्मीचं मुखकमल अतिशय सुंदर होतं, अवर्णनीय होतं. आणि अर्थात तिच्या मुखावर लज्जा होती, कारण ती वरसंशोधन करत होती. कुठल्याही स्त्रीला वरसंशोधन करताना अर्थात लज्जा ही स्त्री स्वरूप येणारच. दिसायला तिथे अतिशय सुंदर होती, तो प्रश्नच नाही आहे. देहाचं सौंदर्य तर अप्रतिम होतं. आणि ती ह्या आपल्या हातामध्ये कमलांचा हार घेऊन ती हळूहळू हळूहळू फिरत होती की कोणाला मी माझा वर म्हणून निवडू. जसं एखाद्या स्वयंवरामध्ये एखादी राजकन्या हातामध्ये हार घेऊन एकामागे एक राजा बघत बघत पुढे जात असते. प्रत्येक वेळेस जेव्हा ती निघते तेव्हा ज्यांच्या दिशेने येते त्या राजाच्या हृदयाचे ठोके वाढत असतात. पण जेव्हा ती पुढे जाते तेव्हा ते निराश होतात की अरे आपल्याला निवडलं नाही. आणि अशा प्रकारे ही सुद्धा लक्ष्मीदेवी ती सगळ्यांना बघत होती की कुठे माझा परमेश्वर आहे, कुठे माझा वर आहे ज्याला मी शोधते, कोण असा आहे की जो मला जास्त माझ्यासाठी सुयोग्य आहे. सुयोग्य वर शोधायला पाहिजे. अनेक लोक तिथे होते, गंधर्व होते, यक्ष होते, असुर होते, सिद्ध होते, कोण नव्हतं, अनेक लोक होते. हे सगळे तिला दिसत होते, परंतु प्रत्येक ठिकाणी तिला त्यांच्या त्रुटी पण दिसत होती. काही तपस्वी होते, पण तपस्वी होते तरी पण त्यांचा क्रोधावर त्यांनी विजय नव्हता मिळवला, त्यामुळे अर्थात ते परिपूर्ण नव्हते. काही खूप ज्ञानी होते, पण त्यांची आसक्ती गेली नव्हती, ते अनासक्त नव्हते. ज्ञानाचा काय उपयोग आहे? ज्ञानाप्रमाणे वागता पण आलं पाहिजे ना. नुसतं ज्ञान काय कामाचं आहे, पण ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. खरोखर एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जे जे ज्ञान आपण मिळवत असतो, ज्ञान मिळवायला पाहिजे नक्कीच. भक्तीला ज्ञानाची जोड असावी, परंतु त्या ज्ञानाचा मी वापर किती करतो याचाही विचार केला पाहिजे. मी भागवतामध्ये एखादी गोष्ट ऐकली, एखादा उपदेश ऐकला, एखादा भाग ऐकला, तर त्याचा वापर मी प्रत्यक्षामध्ये किती करू शकतो आहे की करू शकते याचा पण विचार केला पाहिजे. काय काय उपदेश केला आहे, काय काय सांगितलं आहे, काय करू नका, काय त्यातल्या मी किती गोष्टी करतो आणि करत नाही, याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. तर त्या ज्ञानाचा उपयोग आहे. इतर कोणी तुम्हाला सांगणार नाही. इतर सांगितलं तुम्हाला राग येऊ शकतो. उद्या आपण कोणाला सांगितलं अरे असं असं करू नको, त्याला क्रोध येईल, अरे कोण मोठा लागून गेला मला सांगणारा, माझं सगळं बरोबरच आहे असं वाटू शकतं. म्हणून आत्मपरीक्षण स्वतः करायला पाहिजे. ज्ञान मिळवा आणि आत्मपरीक्षण करा, याला खूप महत्त्व. असं करणारे साधक आहेत, पण अत्यंत कमी आहेत. उपदेश बऱ्याच लोकांना पाठ झाला आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली फार कमी लोक त्याला फॉलो करू शकतात. परंतु असे साधक पण नक्कीच आहेत की जे खरोखर त्यांच्यामध्ये सुधारणा करत आहेत. खरोखर त्या लोकांना मी मानतो, त्यांना मी खरंच मानतो. जे कोण अशी काही लोक नक्कीच आहेत की ते विचारतात की माझ्यातली त्रुटी सांगा काय. पहिली म्हणजे माझ्यातली त्रुटी सांगा असं विचारणं किती महानता आहे. मी तर अशा व्यक्तीने पहिला नमस्कार करतो की तुम्ही धन्य आहात. आणि
आपण तर काही सांगू शकत नाही, आपण कोण मोठे नाही, परंतु जे काही आपल्याला विचारतात आपण त्यांना सांगतो व मला असं वाटतं, परंतु त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट करतात. हाऊ इट इज डिफिकल्ट. माझ्यामध्ये असलेल्या त्रुटी जर मला कोणी सांगितलं तर त्याच्याप्रमाणे मला वागता आलं पाहिजे ना. जे मला ज्ञान मिळालं त्याप्रमाणे वागलं पाहिजे, हा फार महत्त्वाचा भाग आहे. तसं आज आम्ही भगवद्गीता अनेक लोक शिकतो आहोत, काही लोक शिकले पण आहेत, सर्टिफिकेट मिळवले आहेत, चांगली गोष्ट आहे. परंतु भगवद्गीतेचा अर्थ समजून त्याच्यावरती पुढे जे तुम्हाला आहे ते इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. 12वा अध्याय आपण शिकलोय, छान गोष्ट आहे, अर्थ अतिशय सुंदर आहे. पण 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जो उपदेश केला आहे त्या उपदेशातला कुठला भाग मी करू शकतो किंवा करू शकते हा विचार मला करायला पाहिजे. शिकून झाला, अर्थ समजला, पुढचा भाग महत्त्वाचा, इम्प्लिमेंटेशन. नुसता शिकून पाठ होऊन त्याचा काहीही विशेष फायदा नाही. उपदेश आहे तो उपदेशावरती काम केलं पाहिजे. तो असा श्लोक नाही की मला फक्त काहीतरी मिळवून देणारा. असे श्लोक किंवा असे मंत्र वेगळे असतात की जे म्हणल्याने तुम्हाला खूप काही प्राप्ती होते. अशा प्रकारचे मंत्र वेगळे असतात, ते फक्त म्हणायचे असतात आणि मग फळाची वाट बघायची असते. मिळतं फळ नक्कीच, पण भगवद्गीतेतले हे जे काही श्लोक आहेत हे फलप्राप्तीसाठी उपयोगाचे नाहीत किंवा फलप्राप्तीसाठी उपयोग नाही करायचा. यातून फल हे मिळवायचं की जे ज्ञान मला मिळतं आहे, समजा भक्ती मार्गाचा भक्तियोग मी समजा वाचायला शिकलो आहे, त्यात काय सांगितलं भगवंतानी, त्यातलं मी काय इम्प्लिमेंट करतो आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हे जर केलं तर हा अभ्यास महत्त्वाचा आहे. पुढे तुम्ही संस्कृत किती शिका किंवा न शिका तो तुमचा भाग आहे. परीक्षा द्या नका देऊ त्याच्याने एवढा काय फरक पडत नाही. आपल्याला सर्टिफिकेट दाखवून कोणाला काय मिळवायचं, आता काय मिळवायचं नाही. शिकणं आणि त्याचा वापर करणं याला प्रॅक्टिकली जास्त महत्त्व आहे. ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा या ठिकाणी जेव्हा लक्ष्मीदेवी अशा प्रकारे जेव्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला लागली शोधत शोधत की मला कोण सापडेल, परंतु तिला अनेक लोक दिसली की जे बऱ्याच प्रकारे तिच्यात चांगल्या गोष्टी होत्या पण त्याच्यात काही ना काहीतरी दोष पण शिल्लक होते. आणि त्याच्यामुळे असं घडलं की ती एकामागे एक फिरत होती. तिला अनेक चांगले चांगले लोक दिसले पण त्याच्यातल्या त्रुटी पण तिला दिसत होत्या. काही लोक खूप धार्मिक होते पण त्यांचं प्राण्यांवर प्रेम नव्हतं. म्हणजे प्रेम नसेल तर तुम्ही काय धर्म शिकला. पहिलं तुम्हाला त्याचं प्रेम आलं पाहिजे. एखादी गोष्ट माझ्याकडे आली तर तिच्याकडे मी सहानुभूतीने बघितलं पाहिजे, फक्त मी शूडली तिच्याकडे बघितलं नाही पाहिजे. नियम आणि कायदे पाळा जरूर, ते तोडा असं आम्ही म्हणत नाही, परंतु तिथे थोडंसं मानवीय दृष्टीतून सुद्धा आपण बघितलं पाहिजे. फक्त माझे नियम आणि माझे फक्त कायदे वापरून मी त्या व्यक्तीकडे नाही बघितलं पाहिजे. थोडासा प्रेमाचा कटाक्ष असला पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व करताना, त्याला खूप महत्त्व आहे. आणि या ठिकाणी लक्ष्मीने काही लोकांकडे फक्त तेवढ्यासाठी नाही बघितलं का तर त्यांच्याकडे प्रेम नव्हतं. आणि म्हणून तिने काही लोक जरी धर्माचं आचरण करत होते तरी पण त्यांच्याकडे तिने बघितलं नाही, ते पुढे गेली. असे अनेक लोकांना ते बघत बघत पुढे चालले होते. आणि एक असे काही लोक तिथे आले की त्यांच्यासारखी व्यक्तीच नव्हती आणि ते होते सनकादिक ऋषी. अर्थात सनकादिक ऋषी खरोखर बिनतोड होते की त्यांच्याकडे सगळेच गुण होते, त्यांच्यामध्ये दुर्गुणच नव्हता, असे हे सनकादिक ऋषी होते. परंतु त्यांना अर्थात लग्न करायचं नव्हतं. ते वर म्हणून उपलब्ध नव्हते, नाहीतर सनकादिक ऋषींसारखी व्यक्ती नव्हती. आणि ते वर होणार नव्हते म्हणल्यावरती लक्ष्मीदेवींना पुढे जायचंच होतं आणि अर्थात ती पुढे गेली. आणि अशा प्रकारे जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना जेव्हा तिने बघितलं त्याच्यानंतर लक्ष्मीदेवी पोचली फक्त भगवंताकडे, भगवान विष्णूंकडे. आणि अर्थात सगळे गुण त्यांच्यामध्ये वसत होते, सगळे अर्थात असणारच. सर्व सिद्धी त्यांच्या पायाशी रळत होत्या. सगळे गुण त्यांच्यात असून सुद्धा कुठलाही गुण त्यांना चिटकून नव्हता. हे महत्त्वाचं. गुण सगळे आहेत सत्व रज तम, पण त्यांना चिकटलेले नाहीत. ते त्यांच्यापासून सुद्धा अलिप्त आहेत. जेव्हा त्यांना इच्छा असते तेव्हा ते त्यातला गुण एखादा धारण करतात, ते त्याच्याही पलीकडे. आणि अर्थात असे हे भगवंत
जेव्हा तिने बघितले, क्षणभर तिला लज्जा आली की माझा वर मला मिळाला. आणि अर्थात तिने या लज्जायुक्त अशा हावभावामध्ये हास्य करत करत आपली ही वरमाला उचलली आणि भगवंताच्या गळ्यात अर्थात तिने घातली. अर्थात भगवंताच्या गळ्यात जेव्हा तिने वरमाला घातली, सर्व चराचर जे आहे ते सर्व चराचर आनंदित झालं की खरोखर लक्ष्मी देवींना अतिशय सुयोग्य अशी जागा मिळाली किंवा अतिशय सुयोग्य असा वर मिळाला. भगवान विष्णूंची ती अर्थात पत्नी बनली आणि भगवंतानी पण तिला आपल्या वक्षस्थळावर स्थान दिलं. अर्थात भगवंतानी तिला वक्षस्थळावर स्थान दिलं, परंतु ती म्हणाली नाही, मला आपल्या चरणाशीच बसायचं आहे. वक्षस्थळावर तुम्ही स्थान दिलं हा तुमचा भाग आहे, परंतु मला आपल्या चरणांची सेवा करायची. आणि म्हणून जेव्हा जेव्हा भगवंत पहुडलेले असतात, क्षीरसागरी जेव्हा ते आराम करतात शेषशय्येवर, त्यावेळेस लक्ष्मी जी आहे ती अर्थात भगवंताच्या चरणाशी बसलेली असते. अशा प्रकारे लक्ष्मी देवीने जे आहे ते अर्थात भगवंताचं जे आहे ते वरण केलं. अशा प्रकारे वरलं. वर्ण हा शब्द आहे, तुम्हाला वरण म्हणजे फक्त भाजीचं वरण असेल तसं नाही आहे, वर्ण हा शब्द आहे. आणि अशा प्रकारे भगवंताला लक्ष्मी देवीचं जे आहे ती पत्नी म्हणून स्वीकार त्यांनी केला. हे सगळं घडलं. बाकी लोक थोडीशी नाराजच झाली होती, नाही म्हटलं तरी, की इतकी सुंदर स्त्री आली आणि भगवंताला मिळाली, आमची निराशा झाली. परंतु एक अजूनही तिथे बाकी होतं, अमृत येणं. आणि अर्थात त्याचं आकर्षण सर्वांना होतंच. आणि म्हणून अमृत मंथन जे आहे ते समुद्र मंथन जे ते परत सुरुवात झाली. सगळे लोक अतिशय जीवापाडाने, अतिशय त्वरेने, अतिशय त्वेषाने हे मंथन करत होते. मंथन करता 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 परत एकदा एक अद्भुत गोष्ट बाहेर आली. एक देवीच बाहेर आली यावेळेस सुद्धा. परंतु या देवीचं नाव काय होतं? वारुणी देवी. वारुणी देवी आली. आधी लक्ष्मी देवी आली होती आणि आता वारुणी देवी आली, जिला सुरा असं म्हणलं जातं. अर्थात वारुणी देवी आल्यावरती वेळ न दवडता असुरांनी धाव घेतली आणि म्हणाले की ही आम्हाला पाहिजे आहे. इतक्या वेळ आम्ही काहीच घेतलं नाही, आता आम्हाला पाहिजे. कोणी घोडा घेतला, कोणी हत्ती घेतला. लक्ष्मी तर भगवंताला मिळाली. प्रत्येकजण काही ना काहीतरी घेता, आम्हाला ही पाहिजे आहे. आणि अर्थात भगवंत म्हणाले की आनंदाने घ्या. बघा, शेवटी म्हणतात ना, ज्याचा जसा स्वभाव तसं त्याला गोष्ट आवडते. वारुणी देवीचं जर ग्रहण केलं तर काय होणार होतं हे सगळ्यांना माहीत होतं, परंतु असुरांना तीच आवडली, कारण त्यांचा स्वभावच तामसी होता. शेवटी आपण जशा प्रकारचे गुण आपल्यामध्ये आहेत तशा प्रकारच्या वस्तू पण आपल्याला आवडतात. हे त्रिवार सत्य आहे. आणि त्याचंच हे द्योतक आहे की आपण ज्या प्रकारची या गोष्टी करत असतो, मग ती खाण्याची चॉईस असेल, फिरण्याची चॉईस असेल, कुठल्याही प्रकारची चॉईसवरून आपल्याला हे समजतं की त्या व्यक्तीमध्ये कुठल्या प्रकारचे गुण आहेत. याचं इंडिकेशन आहे ते एक प्रकारे. बोलणं घ्या, वागणं घ्या. बोलण्यातून सात्विकता दिसली पाहिजे, वागण्यात सात्विकता दिसली पाहिजे, दिसण्यात सात्विकता दिसली पाहिजे. दिसते का नाही हा आपण विचार करायचा. नसेल तर ती आणली पाहिजे, आली पाहिजे. आणि काय येत नाही याचा विचार केला पाहिजे. कितीतरी व्यक्ती जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कधी कधी नको त्या गोष्टी जाणवतात. त्याचा राग, त्याचा शूडनेस, अशा काही गोष्टी जाणवत असतात, निगेटिव्हिटी जाणवते. परंतु काही व्यक्तींशी जेव्हा आपली भेट होते तेव्हा आपण तो किती छान वाटतं या व्यक्तीच्या सहवासात आल्यावर. बोलण्याची पद्धत असेल, वागण्याची पद्धत असेल, जे काय असेल, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्यामुळे मनुष्य जे आहे ते त्याच्या लक्षात राहते की ही व्यक्ती संस्मरणीय आहे. आणि या ठिकाणीच त्या व्यक्तीचे सत्वगुण नक्कीच जास्त आहेत आणि म्हणूनच ही व्यक्ती अशी वागू शकते, हे लक्षात ठेवा. आणि आपण त्यावेळेस हे म्हणलं पाहिजे की मला सत्वगुणी बनायचं. आणि आपण जेव्हा असं मनाशी ठरवू तेव्हा आपण पण नक्कीच हे करू शकतो. हे सत्वगुण आपल्यामध्ये पण आहेत, फक्त त्याच्यामध्ये वाढ होणं जरुरी आहे. आणि अशा प्रकारे जे आहे ते गुणांप्रमाणे मनुष्याने अनेक गोष्टी केल्यात. आणि अर्थात ह्या कश्यपांच्याच मुलांनी
दैत्यांनी वारुणी देवीला पसंत केलं आणि अर्थात ती त्यांच्याबरोबरच राहायला लागली कायमची. झालं, परत समुद्रमंथन पुढे सुरू झालं. वारुणी देवी आली तरी काय झालं, पुढे अजून मुख्य भाग बाकीच होता. मुख्य जे आहे ते करायचं राहिलंच होतं. अमृताची सगळेच लोक वाट बघत होते की कधी अमृत येतं आणि कधी आम्हाला मिळतं, आणि म्हणून परत एकदा समुद्रमंथन परत सुरू झालं. समुद्रमंथन करता 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 परत एकदा एक अलौकिक गोष्ट घडली आणि त्यातून एक अलौकिक पुरुष प्रगट झाला. आणि अर्थात तो जो पुरुष होता त्याचं नाव होतं धन्वंतरी. आपल्याला तर माहिती आहे की धन्वंतरी हा सुद्धा देवच आहे. आपण म्हणतो की धन्वंतरीचा अवतार आहे. वैद्य जे आहेत त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये धन्वंतरीचा फोटो असतो, कारण भगवंताचाच हा अवतार आहे धन्वंतरी सुद्धा. आणि अशा प्रकारे हा धन्वंतरी आहे तो अर्थात पाण्यामधून मंथनानंतर प्रगट झाला. दिसायला अर्थात अतिशय देखणा होता, अलौकिक होता आणि अजानबाहू होते ते. आणि अशा ह्या पुरुषाचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की यांच्याकडे सर्व जे आहे ते औषधांचं ज्ञान सगळं होतं. आयुर्वेद नावाचा जो काय भाग आहे तो सगळा धन्वंतरीकडेच होता. त्याची ती देवता होती असं म्हणायला हरकत नाही. आणि असा हा धन्वंतरीचा अवतार सुद्धा तो समुद्र मंथनामधून निर्माण झाला. आणि दुसरी गंमत अशी घडली की हा जो अवतार आहे तो या ठिकाणी प्रगट झाला, पण त्याच्या जोडीला महत्त्वाची गोष्ट ही होती की त्याच्या हातामध्ये एक कलश भरलेला होता आणि ज्या कलशामध्ये अमृत होतं. सगळ्यात महत्त्वाचा भाग हा होता की ते फक्त प्रगट नव्हते झाले, तर हातामध्ये अमृत कलश घेऊन आले होते. कलश होता पण अमृताने भरलेला होता. आणि अशा प्रकारे जेव्हा हे धन्वंतरी समुद्र मंथनातून प्रगट झाले त्यावेळेस दैत्याने एकही क्षणाचा विलंब न करता पहिलं काम केलं असेल तर धावत गेले आणि तो कलश ओढून घेतला. हिसकावून घेतला म्हणलं तर जास्त शब्द बरोबर होईल. आणि तो हिसकावून घेतला आणि अर्थात ते निघून गेले. अमृत कलश आला, इतका सगळा कठीण असा सगळा भाग देवांनी पण केला होता, परंतु अमृत जेव्हा आलं तर अमृत मात्र असुर घेऊन गेले आणि देवांना समजेना काय करायचं. अर्थात तुम्ही म्हणाल जाऊन भांडायला पाहिजे होतं. अहो, भांडण्याची शक्ती कुठे होती देवांमध्ये? देव गलित गात्र झाले होते. देवांकडे कुठली शक्ती नव्हती, म्हणून ते अमृत मंथन केलं की देवांना अमृताची गरज होती नितांत. असुरांना तितकीशी गरज नव्हती. आणि असुर तर अजिंक्य होते त्या काळी. आणि त्यामुळे जेव्हा असुरांनी नेलं त्यावेळेस देव हतबल झाले. काय करू, कसं करू, कसं काय आम्ही ह्याला काय करणार असुरांना. आणि म्हणून ते खिन्न झाले की इतकं सगळं द्राविड प्राणायाम करायचा आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट या लोकांनी भाईगिरी करून दिली आपल्या भाषेत. आता काय करायचं. अर्थात नेहमीप्रमाणे सर्व देव जे आहेत ते भगवंताला शरण आले. भगवंता, तुम्हीच आम्हाला न्याय द्या, तुम्हीच आम्हाला सुचवलं, अमृत मंथन करा. आम्ही हे सगळं केलं, दैत्यानं बरोबर घेतलं, सगळं काय झालं. आणि नेमकं हा अमृताचा कलशच ते घेऊन गेलं. आता आम्ही काय करू. भगवंत म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही मला सांगितलं ना, ठीक आहे, बघतो काय करायचं. अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जे हवं ते नक्की मिळेल, तुम्ही काळजी करू नका, मी काय करतो ते बघा फक्त. भगवंतांनी आश्वासन दिलं म्हणल्यावरती देव रिलॅक्स, आता काही चिंता नाही. आणि इकडे असं घडलं की हा अमृताचा कलश जो आहे तो देवांच्याकडून म्हणजे याच्याकडून हिसकावून ते घेतला दैत्याने. आणि हिसकावून घेतल्यावरती त्यांचं आपसामध्ये मारामाऱ्या सुरू, भांडण सुरू. प्रत्येक दैत्य म्हणतो मी पिणार, पहिल्यांदा सुरुवात मी करणार कारण मी शक्तिशाली आहे. दुसरा दैत्य म्हणणार नाही नाही नाही, मी जास्त शक्तिशाली, मीच पहिलाच पिणार आहे, तू नंतर प्यायचा. आणि असं त्याने एकमेकांमध्ये सुंदोपसुंदी ज्याला म्हणतात ती सुरू झाली. सगळे दैत्य ते एकतर त्यांना अगोदरच वारुणी देवी मिळाली होती, वारुणी देवाचा असर होताच, आणि जोडीला अर्थात अमृत कलश मिळाला. धुंदच झाले होते आणि अर्थात शक्तीचा भरपूर गर्व होता.
त्यामुळे प्रत्येक असुर म्हणतो की मला प्यायचं आहे, मला प्यायचं आहे, आणि प्रत्येकजण एकमेकाकडून खेचून घ्यायला लागले आणि आपसामध्ये त्यांची हाणामारी सुरू झाली. अर्थात जेव्हा ही हाणामारी सुरू झाली, गंमत आहे का आता, की दैत्यांमध्ये आपसामध्ये सुरू झाले, एक दुसऱ्याकडे देतो, दुसरा दुसरीकडून खेचून घेतो, तिसरा त्याच्याकडून खेचून घेते, शक्तीचे प्रयोग सुरू झाले. परंतु याच्यामध्ये काही दैत्य असे होते की ते निर्बल होते, त्यांच्यामध्ये आपसात भांडायची शक्ती नव्हती. असेही काही दैत्य होते. ते काय म्हणाले, अरे 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 अरे, ते त्यांना विरोध करू शकत नव्हते, कारण त्यांची तेवढी शक्तीच नव्हती. त्याने विरोध कसा केला, गंमत बघा. ते आपल्या बांधवांना म्हणतात, अरे अरे अरे, तुम्ही हे काय करताय, अरे हे अमृत फक्त आपणच नाही प्यायचं, अरे देवानी पण समुद्र मंथन केलं आहे, त्यांनी पण परिश्रम घेतले, त्यांचा पण हक्क आहे, याचा विचार करा. अर्थात देवांचं त्यांना काय प्रेम नव्हतं, परंतु त्यांना माहीत होतं की हे जे आपले बंधू आहेत हे आपसामध्येच मारामाऱ्या करतील आणि स्वतःच सगळं पिऊन टाकतील, आम्हाला मिळणार नाही असुर असून. म्हणून त्यांनी ही सुरुवात केली की अहो त्यांना द्या, देवांना, त्याच्यामुळे निदान हे अमृत संपणार नाही, शिल्लक राहील आणि थोडंसं आम्हाला देतील आणि मग ते तिकडे जाईल. असा विचार करून ते म्हणतात की बंधूंनो असं करू नका, देवांना पण न्याय द्या, त्यांनी पण समुद्र मंथन केलं, असं काही दैत्य म्हणत होते. अर्थात जे इतर बलिशाली दैत्य होते ते कोणाचंच ऐकत नव्हते. ते म्हणत होते तू आम्हाला सांगू नका, आम्हाला काय करायचं आम्ही करू. आणि अशा प्रकारे जे आहे ते आपसामध्ये भांडत राहिले. आणि मग भगवंतांनी विचार केला की आता हे भांडता आहेत तर अर्थात मला संधी आहे. खरोखर जेव्हा आपसामध्ये सुंदोपसुंदी सुरू होते, तिसऱ्या व्यक्तीला त्याचा लाभ घेता येतो नक्कीच, पण जर आमच्यामध्ये एकजूट असेल तर कोणीच काही करू शकत नाही. रामाने लंका जिंकून घेतली, परंतु त्या ठिकाणी त्याला अर्थात विभीषणाची खूप मदत झाली. विभीषणाकडे इतकी रहस्य होती श्रीलंकेमधली की त्या रहस्यांमुळे रामाला खूप मदत झाली. म्हणजेच काय की शेवटी लंका भेदी जो होता तो इथे आल्यामुळेच बरंचसं युद्ध जे आहे ते अर्थात जिंकणं सोपं झालं. म्हणून आपसामध्ये कधी भेद असू नये. आणि या ठिकाणी हीच गोष्ट घडली की सर्व असुर एकमेकांमध्ये भांडतायत. काही लोक म्हणतात देवांना पण देऊन टाका, एकमत नाही कशाचं. आणि मग भगवंतांनी हे बघितलं आणि भगवंतांनी ठरवलं की आता वेळ आलेली आहे अमृत परत मिळवायची. आणि अर्थात भगवंतांनी या ठिकाणी आपली माया जी आहे तिचा वापर केला आणि एक अतिशय सुंदर अशी लीला त्यांनी करायचं ठरवलं आणि त्यांनी अर्थात मोहिनी रूप धारण केलं. अतिशय अतिशय सुंदर अशी एक स्वर्गीय अप्सरा जे आहे तिचं रूप त्यांनी धारण केलं. तिचं नावच मोहिनी होते, नावामध्येच मोहिनी होते. आणि अर्थात भगवंतांनी रूप धारण केलं म्हणल्यावरती विचार करत काय सौंदर्य त्या अप्सरेमध्ये असेल, त्या मोहिनीमध्ये असेल. आणि जोडीला भगवंताची अर्थात माया पण होती. नुसतं तिचं सौंदर्य नव्हतं, मायेची साथ होती. आणि अशा प्रकारे भगवंताने हे रूप धारण केलं आणि जिथे हे आपसामध्ये भांडत बसले होते तिथे ते येऊन पोचले. इथे असुर जे ते एकमेकाची निंदा करत होते, अमृत कलश हिसकावून घेत होते, तू घ्यायचा नाही मी घेणार, तू नाही घ्यायचा मी घेणार, तुझा हक्क नाही माझा हक्क आहे, हे चालू होते त्यांचं. आणि तेवढ्यात जेव्हा मोहिनी तिथे पोचली आणि ते बघतच राहिले, काय हे सौंदर्य, स्वर्गीय सौंदर्य, असं तर आम्ही आजपर्यंत बघितलं नाही, असं सौंदर्य आम्ही कुठेच बघितलं नाही, कोण आहे ही आणि इथे आली कशी, आम्ही इथे दैत्य आहोत आणि आमच्याकडे ही आली कशी, त्यांना समजे ना की अशी कशी आली. मग त्यातल्या काही लोकांनी तिला विचारलं, अगं सुंदरी तू कोण आहेस आणि कुठून आली आहेस, कोणाची कन्या आहेस, नाही आमच्याकडे कशी आलीस, आम्हाला सांग तू कोण आहेस, तुझं काय सौंदर्य, आम्हाला वर्णन करायला शब्द नाही आहेत. पण इतकी ती सुंदरी असून सुद्धा तू आमच्याकडे आलीस हे महत्त्वाचं. चराचरामध्ये तुला स्वीकारणारे अनेक लोक असू शकतात, पण तू त्या सर्वांना सोडून इथे आलीस हे आमचं नशीबच आहे. आणि अर्थात त्याचं कारण हेच असणार की आमचं शौर्य, आमची शक्ती हे बघून तू नक्की आमच्या इथे गर्व झाला परत त्यांना की आम्ही बलशाली आहोत आणि म्हणूनच ते आले.
ते म्हणालेच की आम्ही खूप बलशाली आहोत, आम्ही असुर आहोत आणि म्हणून नक्की तू इथे आलीस. पण ते तिला एक गोष्ट ही पण म्हणाले की काय आहे की तुझं सौंदर्य अप्रतिम आहे आणि आम्ही तुझे सगळे जे आहोत ते चाहते आहोत. फक्त जरा समस्या ही आहे की आमच्यामध्ये भांडण लागलं सध्या. आमच्यामध्ये सध्या सुंदोपुसुंदी चालू आहे या अमृत कलशावरून. सगळे म्हणतात मला पाहिजे, मला पहिला पाहिजे, मला पहिला पाहिजे. सगळे आम्ही भाऊबंदच आहोत. परंतु आमच्या आपसामध्ये हा कलम माजलेला आहे. तेव्हा आम्हाला असं वाटतं की तू जर ह्या आमच्या भांडणात जर आलीस मध्ये आणि जर भांडण सोडवलंस तर किती छान होईल. तू आम्हाला न्याय दे ना. तू निपक्षपाती आहेस असं आम्हाला वाटतं. आणि तू जर या ठिकाणी जर आलीस आणि आमच्यामध्ये जर येऊन हे भांडण सोडवलं तर किती छान होईल. तू न्याय दे आम्हाला. अर्थात असं त्यांना वाटणं हे चुकीचं होतं. कुठल्याही परव्यक्तीवरती असा विश्वास नाही ठेवायला पाहिजे. परंतु तामसी बुद्धी आणि त्यातून सौंदर्य बघून पागळले होते. ही भगवंताची मायाच होती अर्थात. की तिचं लावण्य बघून ते इतके वेडे झाले होते की त्यांची सारासार विवेक बुद्धीच नष्ट झाली. आणि ते वेडे झाले होते तिला मिळवण्यासाठी. आणि म्हणून ते म्हणले, तिला खुश करण्यासाठी ते म्हणाले की आमच्यात खूप मतभेद आहेत, पण तू निपक्षपणे आम्हाला न्याय देशील याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे तिच्यावर विश्वास दाखवला जेणेकरून ते आपल्यावर खुश व्हावी. बघा कसं असतं की एकदा मायामुळे एकदा का लोभ निर्माण झाला की लोभामुळे काय होतं बघा, विनाशकाली विपरीत बुद्धी. तो कलश एरवी हिसकावून घेण्याची देवांची क्षमता नव्हती. ते सगळे अमृतपान करून अमर होऊ शकले असते दैत्य. पण आपसातल्या या गर्वामुळे की मी श्रेष्ठ आहे तू कनिष्ठ आहेस वाद घालत बसले. त्याच्या जोडीला जेव्हा ही आली मोहिनी तेव्हा तिच्यावर मोहित झाले. हा त्यांचा दुसरा भाग आहे. कामवासना पैदा झाली. पहिल्यांदा लोभ निर्माण झाला आणि मद निर्माण झाला की मी श्रेष्ठ आहे. बघा हे सगळे जे काही षडरिपू आहेत त्यांनीच त्यांच्यावर एक प्रकारे हामी केली. आणि म्हणून त्यांना हातातलं अमृतपण जे आहे ते वाटप करण्यासाठी त्यांना ह्या स्त्रीचा आधार घ्यावा लागला. आणि भगवंत पण असे हुशार की भगवंत म्हणाले, अरे तुम्ही काय सांगताय हे, मी एक परस्त्री आहे, तुमच्याशी तुमचा माझ्याशी काही परिचय नाही, तुम्ही एका अपरिचित स्त्रीवर असा विश्वास टाकू नका. भगवंत सांगून मोकळे झाले. आणि जेव्हा भगवंतांनी असं सांगितलं तेव्हा त्यांचा विश्वास अजून वाढला. त्यांना वाटलं अरे असं म्हणलं तर ती निघून जाईल परत, मग आम्हाला इतकी सुंदर स्त्री कशी मिळणार. म्हणून ते म्हणले, नाही नाही असं काय म्हणतेस तू, अगं तू हे काय म्हणतेस, असं म्हणू नकोस, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हे जे काय म्हणतेस ना की माझ्यावर विश्वास ठेवू नका, मी परस्त्री आहे, तुमचा काही परिचय नाही, अजिबात असं म्हणू नकोस. तुझ्याविषयी आम्हाला खूप 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 विश्वास आहे, तू इथून जाऊ नकोस. आणि हा कलश जो आहे तो आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. काय अविश्वास नाही, विश्वास इतका आहे की हा तुझ्या पहिला आम्ही स्वाधीन करतो, तू ठरव कोणाला किती द्यायचं ते, आम्ही मध्ये येणार नाही, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता बोला, जो कलश देव किती शक्ती लाभली असे तो मिळाला नसता. फक्त भगवंताच्या मायामुळे आणि त्या स्त्रीच्या मागे लागल्यामुळे यांची बुद्धी जी आहे ती सत्सत विवेक बुद्धी गेली कामातून आणि ते तिच्या मागे वेडे झाले. अर्थात भगवंतानी पण ही लीलाच केली होती. आणि त्याप्रमाणे भगवंताच्या मागे जेव्हा ते म्हणाले नाही आमचा विश्वास आणि कलश आणून दिला, भगवंत म्हणाले ठीक आहे, काय आहे की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला कोणावर अन्याय करायचा नाही आहे. तुमच्याबरोबर देव आले होते की नाही अमृत हे समुद्र मंथन करायला, ते म्हणाले हो हो. काही दैत्यांचं म्हणणं होतंच ना की देवांना द्या देवांना द्या, भले कुठल्याही कारणास्तव होतोय ना, पण म्हणत होते. हां, मग आपण आता काय काम करूया, देवांना पण बोलूया आणि तुम्ही तर आहातच, मी बरोबर वाटप करते, तुम्ही काही काळजी करू. दैत्य म्हटले माझा पूर्ण विश्वास आहे, तू काहीच सांगू नको हे आम्हाला, तू कर वाटप, हा कलश तुझ्या हाती दिलेला आहे. भगवंताने देवांना बोलवलं, म्हणाले समोर बसा लाईनमध्ये. दैत्याला म्हणाल तुम्ही इथे समोर बसा लाईनमध्ये, आता बघा मी काय करतो, मी काय करते ते बघा तुम्ही, मी सर्वांना व्यवस्थित जे आहे ते अमृत वाटप करीन, उचित आहे तेवढंच सगळ्यांना देईन,
याची खात्री बाळगा. दैत्यानं तर काय सांगायचंच गेलं. दैत्य म्हणले हे सांगूच नकोस तू, तू वाटप सुरू कर, आम्हाला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. झालं. मान्य आहेत अटी म्हणल्यावरती विषय संपला. भगवंतांनी 2 लाईन तर केल्या होत्याच. अमृत कलश भगवंताच्या हातात होता, पण भगवंताने अमृत कलशाच्या जोडीला अजून एक कलश हातामध्ये घेतला होता, त्याच्यामध्ये वारुणी होती. भगवंत जेव्हा वाटायला यायचे त्यावेळेस त्यांची लीला अशी होती, त्यांचं माया अशी होती की भगवंत देवांना वाटताना अमृत वाटायचे, आणि जेव्हा राक्षसांकडे यायचे किंवा असुरांकडे यायचे तेव्हा ते अमृत कलशाच्या ऐवजी अर्थात त्यांना वारुणी वाटायचे. ही गोष्ट काही बऱ्याचशा दैत्यांना समजलीच नाही, कारण भगवंताची मायाच अगाध आहे, आणि ते तिच्या मुख्य म्हणजे सौंदर्याने वेडे झाले होते की काहीही झालं तरी हिला दुखवायचं नाही, नाहीतर ही जर निघून गेली तर काय करायचं अमृत, असं पण काही लोकांना वाटत होतं. आणि त्यामुळे ते आंधळ्यासारखे बघत होते, डोळे असून सुद्धा त्यांना काही दिसत नव्हतं. आणि भगवंत जे आहे त्या भगवंताने अतिशय चतुराईने देवांना अमृतपान करायला सुरुवात केली आणि सर्व दैत्यांना सुरापान करायला सुरुवात केली, आणि दैत्य ते सुरापान करत होते. परंतु काही जे राक्षस होते त्यांना हे लक्षात आलं, काही असुरांना हे लक्षात आलं की इथे थोडंसं मोहिनी जी आहे ती आपल्या भाषेत पार्शलिटी करते आहे, पक्षपात करते आहे, हे त्यांना लक्षात आलं. आणि म्हणून राहू आणि केतू नावाचे जे 2 दैत्य होते हे मात्र चुपचापपणे देवांच्या पंक्तीत शिरले आणि बसले. बोलायचं तर नाही आहे, कारण कोणीच दैत्य बोलत नाही तर आपण कसं बोलणार. लक्ष्मीला हिला दुखवायचं नाही आहे, मोहिनी त्यांना पण पाहिजे होती, म्हणून त्यांनी गुप्तपणे जे आहे ते चुपचाप देवांच्या रांगेमध्ये येऊन बसले. यथावकाश भगवंत जे आहेत ते अमृतपान करत म्हणजे घेऊन आले आणि वाढत होते, आणि त्यांनी अर्थात राहूच्या सुद्धा भांड्यामध्ये थोडंसं अमृत टाकलं. तेव्हा त्यांना हे लक्षात आलं नाही की हा दैत्य राहू आणि केतूच्या. परंतु ही गोष्ट अर्थात इतर देवांच्या लक्षात आली, विशेषतः चंद्राच्या लक्षात आले. चंद्राने खुणेने लगेच भगवंताला सांगितलं की भगवंत हे दैत्य आहे, खुणेने सांगितलं. भगवंताने दुसऱ्या क्षणी आपलं सुदर्शन चक्र जे आहे ते सुदर्शन चक्र जे त्याला पाठवलं आणि त्या चक्राने त्यांचा अर्थात शिरच्छेद केला. परंतु त्यांनी अमृत जे आहे ते प्राशन केलं होतं, आणि ते अमृत जे आहे त्यांनी त्यांच्या मुखात गेलं होतं, परंतु त्यांच्या अर्थात कंठाच्या खाली नाही पोचलं. त्यामुळे कंठापर्यंतचा भाग जो आहे तो अजरामर झाला. राहू आणि केतू अजरामर झाले, अर्थात त्यांचं शरीर जे आहे ते मृत झालं. आणि म्हणून असं म्हणतात किंवा असं प्रचलित आहे की त्या दिवसापासून राहू आणि केतू जे आहे ते अर्थात चंद्रावरती राग ठेवून आहेत, आणि म्हणून ते त्याला कधी कधी ग्रासत असतात. आणि तेव्हाच आपण म्हणतो की ग्रहण लागलं. राहू आला आमच्या राशीला का केतू आला, कोण आला राशीला असं आपण म्हणतो ना, ते तेव्हापासून सुरू झालं की त्यांनी आपला राग असाच ठेवला, आणि चंद्राने जी खून केली त्याचा सूड म्हणून ते अर्थात त्याला ग्रासत असतात अधूनमधून. परंतु एक नक्की आहे, असं जरी असलं तरी पण त्यांचा वध नक्की झाला होता, पण त्याचं शिर जे आहे ते अजरामर राहिलं. हे सगळं घडलं, परंतु इतर दैत्यांना त्याचं काहीच नव्हतं. इतर दैत्य धुंदीमध्ये होते. एकतर तिचं सौंदर्य बघून ते वेडे झाले होते, आणि अर्थात जोडीला काही लोकांनी वारुणीचं जे आहे ते प्राशनसुद्धा केलं होतं, त्यामुळे ते धुंद झाले होते. एकीकडे मोहिनीचं सौंदर्य ज्याच्यामुळे ते आधीच धुंद झाले होते, आणि जोडीला वारुणी, आणि त्यामुळे अर्थात त्यांना हे काहीही लक्षात आलं नाही की काय घडतंय. आणि भगवंतानी बघता 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 ते सगळं जे अमृत आहे ते अर्थात सर्व देवांना वाटून टाकलं. सर्व देवांनी यथावकाश ते अमृत आहे ते प्राशन केलं, आणि अमृत प्राशन केल्यानंतर ते अजरामर झाले. आणि अर्थात असुर जे आहेत ते मात्र सुरापान करत राहिले, आणि सुरापानच शेवटपर्यंत करत राहिले.
आणि अशा प्रकारे भगवंताने अतिशय जबरदस्त अशी ही लीला केली आणि भगवंतानी सर्वांना देवांना हे अमृतपान करवलं. अर्थात अशा प्रकारे देवांना इतके परिश्रम केल्यावरती अमृत मिळालं आणि इतके परिश्रम करून सुद्धा दैत्याला मात्र केवळ आणि केवळ वारुणी मिळाली, बाकी काहीही मिळालं नाही. याचं कारण काय असावं की मेहनत तर दोघांनी केली, परंतु असुरांना त्याचं फळ काय मिळालं असा विचार केला तर कर्म दोघांनी केलंय. समुद्र मंथनाचं कर्म दोघांनी केले, कष्ट दोघांनाही पडले ना, दोघांनी सारखेच कष्ट घेतले. उलट किंबहुना जास्त कष्ट असुरांना घ्यावे लागले, कारण वासुकी नागाच्या ते तोंडाजवळ उभे राहिले, त्याचा त्रास त्यांना झाला. तरी पण त्यांनी अमृतमंथन म्हणजे समुद्रमंथन सोडलं नाही. इतका त्रास घेऊन सुद्धा कर्म दोघांनी केले, पण फळ दोघांना वेगवेगळं मिळालं. एकाला अर्थात सुरा मिळाली आणि दुसऱ्याला अर्थात अमृत मिळालं. ह्याचं कारण काय? एकच की असुरांची वृत्ती चांगली नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट मला मिळाली तर त्याचा उपयोग मी कसा करणं याला फार महत्त्व आहे. पैसा मिळो, अडका मिळो, मान मिळो, पान मिळो, जे काय मिळेल त्याचा वापर करण्याची कशा प्रकारे करणार ह्याचं इंटेन्शनला खूप महत्त्व आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि अर्थात असुरांच्या मनामध्ये नेहमी इतरांसाठी द्वेषभावनाच राहिली आणि म्हणून कर्म त्यांनी जरी केलं एक प्रकारचं तरी पण फळ मात्र जे आहे ते चांगलं फळ आहे ते देवांनाच मिळालं. कारण देवांच्या मनामध्ये तसं नव्हतं. देव सत्वगुणी होते आणि सगळे राक्षस जे आहेत ते तमोगुणाने युक्त होते. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशी वृत्ती असते तिथे भगवंत कधीच जात नाही. ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या ठिकाणी विजय ठरलेला आहे. भीष्म पण म्हणाले अर्जुनाला, अरे अर्जुना, ही इतकी मोठी सेना आहे, तू बघतोसच आहेस, 11 औक्षणी सैन्य आमचं कौरवांचं आहे, पण तरी पण जय तुमचाच होणार आहे. का? कारण जिथे भगवंत तिथेच विजय हा ठरलेला आहे. आणि भगवंत कुठे असतात? जिथे धर्म तिथे भगवंत, जिथे भगवंत तिथे लक्ष्मी. बघा, एकाला एक गोष्टी लाडून पहिला सर्वात महत्त्वाचं मुख्य म्हणजे धर्म. जे नीतिमत्ता पाळतात, धर्म पाळतात, अशा ठिकाणी भगवंताचा वास नक्की आहे. आणि जिथे भगवंत आहे तिथे लक्ष्मी माता तर येणारच. आणि जिथे भगवंत आहे ती बाजू कधीही खाली येणार नाही, ती नेहमी वरच राहणार आहे. आणि म्हणून भीष्म पण म्हणाले अर्जुनाला, सैन्याचं तू परीक्षण करतोस, पण मी तुला एक गोष्ट सांगतो, ते लक्षात ठेव की धर्म तुझ्या बाजूने आहे, तू धार्मिक आहेस, तुम्ही पांडव धार्मिक आहात, सत्य आहात. आणि जिथेच धर्म आणि सत्य आहे तिथेच भगवंत असतात आणि जिथे भगवंत असतात त्यांचाच विजय होतो. आणि म्हणून अंतिम विजय तुझाच होणार आहे, हे त्रिवार सत्य आहे, लक्षात ठेव. हे भीष्माने त्याला सुरुवातीलाच सांगितलं. आणि अर्थात द्रोणाने त्याची पुष्टी केली होती. द्रोणाचार्य पण म्हणाले ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. जरी मी आचार्य असलो तरी पण तुला सांगतो, जरी मी तुझ्या विरोधात लढत असलो तरी पण ही गोष्ट सत्य आहे की आम्ही असत्याच्या बाजूने लढतो आणि असत्याचा कधी विजय होत नाही. सत्यमेव जयते भारताचं ब्रीदवाक्य आहे. सत्याचाच विजय होतो, कारण भगवंत तुझ्या बाजूने आहे आणि तुमचाच विजय होईल. आणि खरोखर त्याप्रमाणेच हे घडलं. महाभारत आणि पांडवांचा विजय झाला. आणि या ठिकाणी पण हेच घडलं की दोघांनी सारखंच कर्म केलं, सारखंच त्यांनी कष्ट घेतले, परंतु देवांना अमृत मिळालं आणि सर्व असुरांना फक्त कष्ट मिळाले, वारुणी मिळाली. कारण वृत्ती बरोबर नव्हती. वृत्ती चांगली असेल तर सगळ्या गोष्टी एकाला एक लागून येतात. म्हणून वृत्ती चांगली पाहिजे आणि वृत्ती चांगली होण्यासाठी आमच्यामध्ये तामसी गुण कमी असले पाहिजेत, तामसी गुण नसले पाहिजेत, रजोगुणसुद्धा कमी असले पाहिजेत. हे जर घडलं तर नक्कीच आम्ही सुद्धा अशा प्रकारे सात्विक बनू शकतो. आणि हाच भाग जो आहे तो लेसन आपण ह्यातून घ्यायला पाहिजे की गर्व करू नका, इतरांना मदत करा, इतरांविषयी प्रेम बाळगा. प्रेम फार महत्त्वाचं आहे. प्रेमभावना तुम्हाला प्रत्येक व्यक्तीविषयी वाटली पाहिजे. कुठल्याही व्यक्तीविषयी तुम्ही त्याचा प्रेमाने विचार करा की माझा व्यक्ती आहे, तिची समस्या कशी सोडवता येईल याचा मी प्रयत्न करीन.
कठोरपणे सोडू नका, सोडवा जरूर, न्याय जरूर करा, पण कठोरपणाने करू नका, शूडली करू नका. हँडल करताना तुम्ही त्याला सॉफ्टली करा, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि हाच यातून हे जे समुद्रमंथन घडलं, यातून हाच एक महत्त्वाचा संदेश आपल्याला मिळतो, की आपण नेहमी चांगल्या प्रकारचं कृत्य केलं पाहिजे, चांगलं कृत्य करायचीच आपण मनात इच्छा ठेवली पाहिजे. हाच धर्म आहे. आणि जिथे धर्म तिथे विजय आहे, आणि विजय होतो कारण भगवंत तिथेच असतात, हे नक्की आहे. श्री राम समर्थ. आपण या ठिकाणी स्वल्पविराम घेऊ. ह्याच्या पुढे सुद्धा अर्थात खूप काही बाकी आहे. जरी समुद्र मंथन संपलं असलं तरी तो भाग संपलेला नाही. पुढे सुद्धा असुर जे आहेत, हे असुरांनी काय केलं हे आपण आता अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकू. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ.